समाजसेवेचा ध्यास घेऊन सातत्याने जनहिताची कामे करणारे सतनाम दिलीप सिंग राजपूत हे पंचवटी परिसरात परिचित नाव ठरित आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सामान्य नागरिकांशी थेट नाळ जोडली आहे. आई सप्तशृंगी मित्र मंडळ सेवाकुंज पंचवटी तर्फे कोरोना काळात गरजू नागरिकांना मदत, स्वच्छता मोहीम, महिला दिनानिमित्त कार्यक्रम, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, थोर महापुरुषांच्या जयंतीस दरवर्षी सहभाग, नाशिक ते वणीगड बस यात्रा 14 वर्षांपासून करीत आलेले आहे. सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम तसेच मोठ्या जनसमुदायासाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळतोय. जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असल्याचं चित्र या उपक्रमातून स्पष्ट होते. नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता त्यांना नागरिकांमध्ये अशी चर्चेला उधाण आलेले आहेत की प्रभाग क्रमांक 4 मध्ये सतनाम दिलीप सिंग राजपूत हेच भावी नगरसेवक त्यांना हवे आहेत. त्यांच्या कार्यामुळे युवकांमध्ये सामाजिक जाणीवा निर्माण होत असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. नागरिकांच्या हितासाठी अखंडपणे कार्यरत राहण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला असून भविष्यातही अशाच प्रकारे समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 4 मध्ये. प्रभाग क्रमांक 4 मधून सतनाम दिलीप सिंग राजपूत यांची उमेदवारी ते करीत आहेत आणि अनेक वर्षापासून त्यांनी सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो, आर्थिक मदत असो किंवा शैक्षणिक कार्य असो, असे अनेक कार्य त्यांनी केलेले आहेत. तर प्रभाग क्रमांक 4चा विकास करण्यामागे त्यांचे ध्येय धोरण काय आहे आणि ते त्यांच्या प्रभागाचा विकास कशा प्रकारे करणार आहे हे आपण सतनाम भाईंकडून जाणून घेऊया. नमस्कार. सर्वप्रथम नाशिक लोकशाही न्यूज यांचा मी आभार मानतो की आपण माझी या मुलाखतीसाठी आपण इथपर्यंत आल्यात. मी गेल्या 27 वर्षापासून या प्रभागाचा जनसेवा करत आहे निस्वार्थीपणा. गेल्या 27 वर्षापासून आमचा एक मंडळ आहे, आई सप्तशृंगी मित्र मंडळ. आई सप्तशृंगी मित्र मंडळ हा सर्वात प्रथम याचा नाव जो आई सप्तशृंगी मित्र मंडळ आहे, या महिलांना प्राधान्य देण्याचा हा सगळ्यात मोठा मंडळ आहे पूर्ण पंचवटीमध्ये. गेल्या 27 वर्षापासून आम्ही नवरात्र उत्सव करतो, गणेश उत्सव करतो, लहान मुलांसाठी स्पर्धा असत्या. सगळ्यांना 15 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत एक गट राहतो, 5 वर्षापासून 15 वर्षापर्यंत एक गट राहतो, 25 वर्षापासून तर 100 वर्षापर्यंतच्या महिलांसाठी आम्ही स्टेज उपलब्ध करून देतो. हेच नाही तर अनेक असे कामं आहे जे आपण माझ्या मागं बघाल की सगळ्या कामाचा लेखाजोखा मी इथं केलेला आहे मागं माझ्या. या कामाची पावती या 4 नंबर प्रभागात मला 100% यश मिळवून देईल याची मला खात्री आहे. तसेच नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता नागरिकांमधून असे चर्चेला उधाण आलेले आहे की सतनाम भाऊच आमचे पुढील भावी नगरसेवक त्यांना हवे आहे, कारण त्यांनी संपूर्ण नाशिकच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. गोरगरिबांसाठी अन्नधान्य पुरवठा असो किंवा कोणत्याही अडीअडचणीचे कामं असो, ते शासकीय यंत्रणेची मदत घेऊन नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तर याचाच फायदा त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणार आहे. तर हा झाला एक आनंदाचा क्षण. पण एक क्षण असा होता की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतावरती एक महामारी आली होती जिचे नाव होतं कोरोना. तर या कोरोना सारख्या महामारीमध्ये देखील आई सप्तशृंगी मंडळाने अनेक कामे हाती घेतलेली आहे आणि ती कामे देखील त्यांनी खूप केलेली आहेत. तर याच कामाचा आढावा आपण सरांकडनं जाणून घेऊया. कोरोना महामारीचा क्षण जो होता तो आजही माझ्या अंगावर काटा येतो जेव्हा तो आम्ही ज्या बघतो का त्यावेळेस आम्ही काय केलंय. आम्ही दररोज 42 दिवस लॉकडाऊन जेव्हा पहिला लागला तेव्हा 5,000 लोकांना सकाळी आणि 5,000 लोकांना संध्याकाळी आमची 100 ते 150 पोरांची टीम होती. आणि हेच नाही तर आमची महिला स्वतः ग्रुपने स्वतः हाताने पोळ्या बनवायच्या. 1,000, 2,000, 4,000, 10,000 अशा पोळ्या बनवायच्या. त्याच्यानंतर जे ऑक्सिजन सिलेंडर भेटत नव्हते तर आम्ही आमच्या मंडळाची मुदत ठेव मोडून स्वतःचे पैशाचे आम्ही 19 सिलेंडर स्वतः घेतली होती. याची सगळ्या वार्ताहर पेपरवाल्यांनी, CP साहेबांनी जेव्हा जे होते त्यांनी देखील दखल घेतली होती. आम्ही निस्वार्थीपणे
निशुल्क सगळ्यांना मोफत सिलेंडर तवा दिले. त्याच्यानंतर हा झाला भाग कोरोनाचा, तर त्या पिरियडमध्ये अनेक लोकांनी केला असेल, मी कोणालाच नाव नाही ठेवत, पण जो आमच्या मंडळाने केलं आमच्याकडे त्याचे सगळे पुरावे. आणि दुसरंच इथंच आम्ही थांबलो नाही. कोरोना झाल्यानंतर मी एक योजना आणली, मुंबईची होती माझी, राम रोटीमध्ये गेल्या 18 महिन्यापासून मी जे होतकुरू जे जिथं ज्यांना जेवणाची गरज आहे तिथं मी माझी स्वतःची रिक्षा टेम्पो एक लावलेला आहे. गंगेवरचे सगळे होतकुरू असो किंवा कुठं बी इथं आम्ही इथल्या लोकांना, इथं आमच्या इथं 500 ते 700 लोक आणि असे आम्ही 1000 लोकांना 18 महिन्यापासून, तर ती राम रोटीचं जो आम्ही नियोजन केलं होतं 18 महिने तर चालवलं. आमचे मित्र कापसे, यांना कापसे कॅटरर्सचे होते, योगेशजी कापसे, त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये खूप सारी मदत केली. आणि जी आमची संस्था होती त्याच्या माध्यमातून आम्हाला रोजचे 50,000 रुपये लागायचे, तरी आम्ही तिथं कुठंच थांबलो नाही. 18 महिन्यापर्यंत ती योजना राबवली. तसेच रेमडेसिवीरचा एवढा तुटवडा होता, आम्ही इतके इकडं जा तिकडं जा, आम्ही जे किट भेटत नव्हते, जे ऑक्सिजनचे किट लागायचे ते इतके, म्हणजे जे 400चा किट होता तर त्या काळी 4,000 रुपयाला काही लोक विकायचे ब्लॅकमध्ये. आणि आमचे जे सदस्य मंडळाचे ते रात्रभर सिलेंडरच्या लाईनीत उभं राहून 2 सिलेंडर फक्त भेटायचे. ते 2 सिलेंडर घेण्यासाठी रात्री 11 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत लाईनीत उभं राहायचे. त्याचप्रमाणे जेवढेही ज्यांना कोणी देत नव्हतं ना, त्या लोकांना आम्ही तो सिलेंडरची सगळ्यांना पोचवले घरोघरी. नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं कार्य देखील महान आहे आणि आपण ऐकल्याप्रमाणेच गणेशोत्सव असो, नवरात्र असो, असे सण देखील ते मोठ्या उत्साहात साजरे करतात. तर यांचं एक वैशिष्ट्य आहे की नवरात्र झाल्यानंतर महिलांसाठी ते अनेक उपक्रम राबवत असतात. त्यामधीलच एक उपक्रम आपल्यासोबत ते मांडत आहेत. खास करून आमच्या प्रभागाच्या सगळ्या महिलांसाठी, पूर्ण पंचवटीच्या महिलांसाठी गेल्या 14 वर्षापासून ज्यावेळेस नवरात्र संपते, नवरात्राच्या पुढच्या आठवड्यात जोही रविवार येतो, आम्ही 11 बस, आता तर आम्ही यावेळेस 14 बस नेल्या होत्या. मोठ्या संख्येने महिला आई सप्तशृंगी गडावर आम्ही त्यांना 14 वर्षापासून घेऊन जातोय निस्वार्थीपणा. आणि त्यांची जेवणाचीही व्यवस्था करतो आमचं मंडळ. त्या मंडळाच्या माध्यमातून अनेक असे कार्यक्रम झालेले की आपल्याला माझा लेखाजोखा आपण माझ्या ऑफिसमध्ये लागलेले सगळे पोस्टर्स मध्ये बघू शकता. जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानणारे सतनाम दिलीप सिंग राजपूत आपल्यासोबत आहेच. तर आपण बघितले की नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असतात जे चर्चेला उधाण आले होते ते खरे ठरलेले आहे आणि इथून पुढे देखील ते त्यांच्या प्रभागाचा विकास करतील यात काही शंका नाही. तसेच नाशिक लोकशाही न्यूजला सरांनी माहिती दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.